जस पहिलाच बॉल आला टॉट आणि समीर जाधव यांनी जर समीर जाधवच्या बॅट मधून जर 20 धावा आल्यात तर निखिल पाटील यांच्याकडून समीर साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. पदर तयार. पुढे एकदा विकास. हा देखील बॉल अप्परकटचा फटका आणि एक सिंगल साठी हा बॉल चालला. एक सिंगल येते समीर पाटील कडून. त्यांच्या माध्यमातून समीर जाधव याला खरं तर निखिल पाटील यांच्या माध्यमातून जर 20 धावा आल्या तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. एक सिंगल आली आहे. नेक्स्ट बॉल साठी तयार होतोय. यावेळी चांगला बॉल डिलिव्हर होत असताना विकास सकपाळची वेगवान बॉल आलाय तो इथे डॉट बॉल. चांगली बॉलिंग यार, खूप चांगली बॉलिंग इथे टाकत असताना करत असताना आपल्या टीम साठी विकास सकपाळ लाजवाब. मागच्या मॅच मध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी केली होती. यावेळी जबरदस्त ट्रायलचा फटका. क्लासिकल बॉल चालला ही ते सीमारेषा पार. उडल है लंबी गगनचुंबी छेरन. क्लास दाखवलाय खरं तर समीर जाधवने. ज्या पद्धतीने बॉल आला आणि त्याला काय फटका केलाय. टिपिकल स्ट्रोक. फक्त दिशा दिली या बॉलला. आणि विलास दादा मोरे आणि अक्षय मोरे यांच्या माध्यमातून सिक्ती ज्यांनी खरं तर एकूण 56 धावा जमवल्या आणि त्याच्या अर्ध शतकाच्या खेळीसाठी यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे. रोख रक्कम पारितोषिक 500 रुपये. विलास दादा मोरे आणि अक्षय मोरे यांच्या माध्यमातून सिक्तीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणखीन घेते ब्लॉकचा बॉल टाईप घेत असताना एक त्या सिंगल येथे लॉंग ऑफ मधून फिल्डर जात आहेत आणि बॉल शोधण्याचा कार्यक्रम सध्या चालू आहे. हात वरती केले. मिळतील ते धावा 4. बघा, हात वर करण्यापेक्षा हात खाली ठेवा. जेव्हा तुम्ही हात वरती कराल तेव्हा धावा 4 आहेत. तुम्हाला तो बॉल शोधायचा आहे आणि 4 धावा आल्यात. हा प्लस पॉइंट राहिलाय देवसरे टीमचा. टोटल झाला ते आतापर्यंत 11 धावा. बघा, आणखी 9 धावांची गरज आहे. 11 धावा तर आल्यात. समीर जाधवच्या बॅट मधून चांगली बॅटिंग होतीये. एक षटकार. समीर जाधव चांगल्या लेअर मध्ये आहे. चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहेत. आणखीन किती बॉल चालते सीमा रेषा पार. आणखीन किती आलाय. जबरदस्त हॅन्डसम स्ट्रोक. षटकार. काय बॅटिंग होतीये. थांबायचं नाव घेत नाहीये समीर जाधवची बॅटिंग. आणि तिकडे डान्स देखील पाहायला मिळतोय. संजय कालोखेचा डान्स पाहू शकाल तुम्ही. कॅमेरामॅन एकदा तुम्ही देखील फोकस करा कारण का जबरदस्त यार डान्स तिथे बघा. ऋतिक रोशन स्टाईल. काय जबरदस्त डान्स होतोय. जबरदस्त बॅटिंग होतीये आणि आज खरं तर या गमती रमती तुम्हाला पाहायला मिळतील. समीर जाधवच्या बॅट मधून आलाय षटकार. ओव्हरची झाली आहे समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या तब्बल आतापर्यंत एकूण 17 धावा समीर जाधवच्या बॅट मधून टोटल आल्या त्या एकूण 17. लाजवाब बॅटिंग. 3 धावा जर बनवल्या तर रोख रक्कम 500 रुपये. नवीन बॉलर ज्ञानेश्वर याचा वापर केला. टोटल झाले त्या 17. स्ट्राईक एंडला बॅटर असणार आहे साहिल जाधव आणि गोलंदाज ज्ञानेश्वर सकपाळ. जबरदस्त बॅटिंग केली आहे. चाबळे जबरदस्त फटका. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय. डीप मधून क्षेत्ररक्षक आहेत. एकच सिंगल येते आणि त्याचबरोबर आपल्या KSK परिवारामधला आणखीन एक आवाज खरं तर जॉईंट होईल. त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. संजय दादा सकपाळ यांचं इथे आगमन झालंय. करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत. इथे एक सिंगल येते. टोटल झाले ते 18. 3 धावेना 3 धावेपासून खरं तर दूर आहेत समीर जाधव. मैत्री आपण पाहिली तर मैत्रीच्या दुनियेतली राजा माणसं अर्थातच निखिल शेठ पाटील. चांगली बॅटिंग होतीये. बॉलर तयार. जबरदस्त फटका आलाय. आणखीन किती बॉल चालते सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा दर्जात्मक क्लास आलाय समीर जाधवच्या बॅट मधनं षटकार. आणि तिकडे संजय कोळावकेचा ऋतिक रोशनचा डान्स पाहू शकाल तुम्ही.
टीव्ही स्क्रीन वरती काय या डान्स केला जातोय. यस, ये तो होता ही रहेगा. जबरदस्त तिथे फटकेबाजी, जबरदस्त डान्स. आणखी 100 वाढून दिलेत बघा. एकूण 600 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. निखिल पाटील यांच्या माध्यमातून मैत्रीच्या दुनियेतली राजा माणसं आहेत आणि आज या मित्राला खरं तर ही साथ देत असताना शोभा वाढवेलाची खरं तर बॅटिंग केली. मनमोहक फटकेबाजी सध्या चालू आहे बॅटर समीर जाधवची. चला 50 जर अर्धशतक ठोकलं तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे गणेश कदम यांच्या माध्यमातून. टोटल झालं ते आतापर्यंत बॅटिंग करत असताना 23 धावा झालेल्या आहेत. जबरदस्त फटकेबाजी, त्याच्यामध्ये डान्स. आणखी घेते जबरदस्त बॅकफुट पंच केलाय. पॉइंट कव्हर मध्ये बॉल चाललाय परंतु एकच सिंगल येते. एक सिंगलची मदत, एक सिंगलची रन्स आणि 25 धावा झालेल्या आहेत. जेवढा रन्स आहेत ना तेवढ्या समीर जाधव त्याच बॅट मधून आलेल्या आहेत. हो कसं आहे जबरदस्त बॅटिंग होते. समीर जाधव खरं तर आक्रमक झालाय आणि हाच पर्याय खरं तर निवडलाय. दोन पैलू असतात, एक आक्रमण आणि एक संयम. परंतु धाडस दाखवताना आक्रमण केलंय. आणखी एक क्लासिकल स्ट्रोक. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतात. धाव पळत कॅचची संधी आणि कॅच ड्रॉप झालाय. कोणाचा रे बाबा? समीर जाधवचा, जो आक्रमक झालाय. हाताला साबण लावून आले ते काय किंवा शॅम्पू लावला असेल. कॅच ड्रॉप झालाय. बॉल हवेमध्ये होता, कॅचची संधी उपलब्ध झाली होती आणि तो कॅच ड्रॉप झालाय बॅटरचा. जबरदस्त बॅटिंग होते, जीवदान मिळालं हे वरतान आहे. बॉलर ज्ञानेश्वर तयार. आणखी घेते जबरदस्त ड्राईव्ह केलाय. एक तर सिंगल येते परंतु इथे एक सिंगल सेकंडचा नाही, एक कॉल आणि एकच धाव येते. एक धावेची मदत, एक धावेचं योगदान. 28 धावा. चांगली बॅटिंग होते. टॉस जिंकला होता लाखवडी 11 टीमनं. फिल्डिंग घेण्याचा निर्णय सध्या काय जबरदस्त बॅटिंग झाली आहे देवश्री टीम. खास करून समीरचं योगदान हे महत्वपूर्ण राहिलंय. जबरदस्त बॉलर पुन्हा एकदा तयार. साहिल असणार आहेत. फुल टॉस बॉल वळवण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, बॉल चाललाय पाठीमागे घोषांकित क्षेत्रामध्ये. एक सिंगल. नेक्स्ट मॅच शिवशक्ती एरणे आणि हात्रेवाडी. शिवशक्ती एरणे आणि हात्रेवाडी हे दोन संघ असणार आहेत. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. टोटल झालं ते 29 धावा. लॉस मध्ये 2 फलंदाज आक्रमक जगले. चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. एकाने चढवलाय साज आणि एकाने दाखवलं आपल्या बॅटिंगचा बाज. मनमोहक बॅटिंग बाय मिस्टर समीर जाधव. का बॅटिंग केली. शेवटचं आलेला आहे यश बॉलिंग ट्रॅक वरती. खरं तर यशने मागच्या यार एक पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती, कमबॅक केलं होतं. अशोक दादा जाधव यांचं इथे शुभागमन करूया पण त्यांचं सहर्ष स्वागत. टोटल झालं ते 29 रन. चांगली बॅटिंग. समीर जाधवचं चांगलं योगदान राहिलंय. आतापर्यंत आग ओखळणारी बॅटिंग केली आहे. यावेळेस आणखीन एक येते बॅटनर स्ट्रोक इथे फसला परंतु बॉल चाललाय लंगॉन मध्ये. चांगली फिल्डिंग होत असताना एक धाव. आणखीन किती अर्जित करतोय. बॉल हातातून निसटलाय. जिथे एक होती तिथे आता 2 आल्या. धावपळ तळमळ सध्या गडबड चालू आहे. फिल्डिंग युनिट अर्थात लाखवड 11 टीमला पाहताय. 2 धावा. जिथे एक सिंगल होती तिथे सेकंड मध्ये कन्वर्ट केलंय. पाहिलं थोडस पंबल झाले क्षेत्र शहर. तिथून मात्र 2 धावा आल्यात. 31 धावा. चांगली बॅटिंग. अर्धशतक जर ठोकलं तर गणेश कदम यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल बॅटर समीर जाधवला. बॉलर यश तयार. यावेळेस आणखी घेते मोठा बिगिट केलाय. समीर जाधवांचा स्ट्रोक फसलाय आणि समीर जाधव बॅक टू द डगआउट येतील माघारी. चांगला कॅच. ज्या विकेट मध्ये खरं तर झालं आणि पुन्हा एकदा डान्स पाहू शकाल तुम्ही यार. काय जबरदस्त डान्स केला जातोय संजय काळोख यांच्या माध्यमातून. बिग फॅंग ऋतिक रोशनचा आणि तशाच पैकी डान्स परंतु फटका चांगला होता. एलिव्हेशन थोडं कमी पडलं गेलंय आणि समीर जाधव यायला लागते माघारी. चला नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाबू बॅटिंग साठी. बघा बाबू बॅटिंग साठी जात आहेत. जास्त ताकद नाहीये परंतु युक्ती खूप चांगला आहे.
याच्या खरं तर तुम्ही शरीराकडे जाऊ नका बाबू यांच्याकडे. बॅटिंग खूप चांगली करतात आणि तेच बाबू मैदानाच्या आतमध्ये. जसं आपण टायमिंग मागच्या मॅचमध्ये देखील खूप चांगलं टायमिंग केलं बॅटिंग करत असताना. जसं महेश नानगुडे जसं टायमिंग शॉट खेळले जातात महेश नानगुडेच्या बॅटच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून, तसेच बाबूकडे देखील खूप चांगला टायमिंग आहे आणि बाबू बॅटिंगसाठी दाखल झाला. एका बाजूला साहिल जाधव बॉलिंग ट्रॅक वरती, यशला मिळालं यश पुन्हा एकदा तयार. बाबू यांचा फटका बघा, पाहू शकाल पाठीमागे चाललाय बॉल. एक सिंगल येते, साहिल सांगतात तिकडे कव्हरला मारा, ड्राईव्ह करा, तिथे एक सिंगल द्या, एक सिंगल घ्या आणि मला स्ट्राईकला ना. परंतु एक सिंगल येते या बॉल वरती आणि एका सिंगलच्या मदतीनं टोटल झाले ते आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 39 धावा. जी गाडी खर तर सुसाट सुटली होती, योग्य त्या ट्रॅक वरती होती, ड्रायव्हिंग सीट वरती होती, ती आता कुठेतरी मागे आली आहे. यावेळेस त्याला पुन्हा एकदा एक सिंगल, गॅप शोधण्याचा प्रयत्न करतायत बाबू, परंतु बॅक टू बॅक 2 बॉल वरती करतर 2 रन्स आलात. अशा 4 बॉलच्या पाठीमागे 4 रन्स, फरक पडणार नाहीये खरं तर टीम लाखवड 11 संघाला, कारण का त्याच्यामध्ये एक असं अस्त्र जे ब्रह्मास्त्र आहे, अर्थात होतं विकास सकपाळ. त्याची देखील बॅटिंग बहरदार राहिली आहे पहिल्या मॅच मध्ये. म्हणून यासाठी जर लाखवड टीमला पराभूत करायचं आहे, एक चांगली फाईट करायची आहे, एक चांगला स्कोर द्यायचा आहे, तर चांगली बॅटिंग येणारे बॉलवरती आक्रमण करणं महत्वाचं आहे. थॉट पळवलाय, पुन्हा एकदा बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये आणि साहिल हा राहिलाय नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला होता साहिल जाधवने, परंतु बॉल आता तो निसटलाय एसटी रक्षकाच्या. तिथून मात्र एक धाव आणि टोटल झाले त्या 34 रन. कमालीचं षटक आतापर्यंत, फक्त 5 धावा दिलेत यशने आणि त्याच्या पूर्ण मध्ये एक महत्वपूर्ण विकेट समीर जाधव यांची. बॉलर तयार, चांगली बॉलिंग यश, इथे बिगेट करण्याचा प्रयत्न आलाय तो डॉट, परंतु बॉलचे बॅटकट लागलेले आहे आणि एक सिंगल येते आणि आता पुन्हा एकदा धावा झाल्या त्या एकूण एकत्र टीमच्या 35-36 धाव्यांचं टार्गेट असणार आहे. जाऊया आपण टॉस करिता. संजय दादा सकपाळ यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण शिवशक्ती एरणे आणि हातेवडे टीमचा आपण करण्यात आहोत टॉस. नेक्स्ट मॅच मध्ये देखील आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. संजय दादा सकपाळ यांचा आवाज खरं तर आपल्या KSK मधला परिवारामधला आणखी एक अजून गोड आवाज खरं त्या स्पर्धेच्या माध्यमातून जॉईन झाला. त्यांच्या माध्यमातून आपण करत आहोत टॉस महत्वपूर्ण. चला टॉस जिंकलाय आणि हातरेवडे टीमने घेतली ती बॅटिंग आणि बॉलिंग करण्यासाठी खरं तर फिल्डिंग करण्यासाठी शिवशक्ती एरणे टीमला खेळ आहे ते आमंत्रण. हा धाडसी निर्णय, ही पहिली टीम असणार आजच्या दिवसामध्ये ज्यांनी खरं तर बॅटिंग घेतलेली आहे.
चला मॅच कडे आपण पुणे एकदा वळत आहोत आणि टोटल झालेले आहेत त्या 35 धावा 36 धाव्यांचं लक्ष असणार आहे. चला मॅच कडे वळत आहोत आपण. धावा पडवायच्या आहेत एकूण एकत्र टीमला 36 धावा. पॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. 2 फलंदाज आक्रमक आणि आपण विकास सकपाची मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग पाहिली आणि त्याच्या समेत बॅटिंगसाठी दुसऱ्या एंडला सुशांत सकपाळ देखील आलेला आहे. लाखवर टीम या खेळाडूवर खरं तर आता नजरा वळायला गेलेत आजच्या दिवसामध्ये, कारण का यार हे हिरे आहेत. हे हिरे कुठे होते हेच खरं तर आज आम्ही चर्चा केली. विकास सकपाळ समोर असणाऱ्या गोलंदाज वेगावरती स्वार्थ असताना ज्यांनी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये खरं तर क्रिकेटचा खेळ गाजवलाय आपल्या KSK प्रतिष्ठानमध्ये असा साहिल जाधव बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल भेदकता अचूकता चांगला बॉल येथे टप्पा पेश करत असताना साहिल जाधव पहिला लाईट डॉट. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं सुरुवातीला पहिल्या इनिंग्स मध्ये उत्साहाने धावा खर्च केल्या होत्या, परंतु याची जबरदस्त गोलंदाजी राहिली. पहिला बॉल आला डॉट इथे साहिल जाधवचा. जबरदस्त मॅच जबरदस्त फटका इथे ट्राय करत असताना एक सिंगल येते. बॅक टू द बॉलर बॉल चाललाय आणि तिथून मात्र एकच सिंगल येते. कोणी मॅच जिंकेल ज्या संघाला सेमीफायनल क्रमांक 2 खेळायचा आहे तर हा मॅच तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि इम्पॉर्टंट मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. 36 धावेचं लक्ष. या लक्ष्याचा पाठपुरावा करण्यासाठी स्ट्राईक एंडला आता लवकर आलाय. पण सुशांत सकपाळ असणार आहे. लक्ष मोठं. 36 धावा तब्बल बनवायच्या आहेत. बॉलर साईल तयार होतोय. आपले जबरदस्त एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल निघून जातोय. बॉल लपलाय आता शोधावा लागेल. 2 तर धावा आल्यात. शोधणं काम चालू आहे. ओ माय गॉड हे प्रभू हे जगन्नाथम हरिनंदनम ये क्या हुआ. बघा बॉल शोधण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षक पडला गेलाय, परंतु शंकर दादा जाधव यांना खरं तर प्रचंड वर्षाचा अनुभव आणि ही सिदोरी जोडली गेली आणि परंतु बॉल लगेच शोधला गेलाय. तोपर्यंत आल्यात त्या 2 धावा. टोटल झालं त्या आतापर्यंत 3 रन. 33 धावांची आवश्यकता आहे. बॉल आहेत बाकी 15. साहिल जाधव सध्या बॉलिंग ट्रॅक वरती वेगावरती स्वार्थ असताना जबरदस्त टॅप शॉट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल येते. सिंगल डबलने काही फरक पडणार नाही या टीम देवसेर संघाला. चांगली बॉलिंग चांगला स्पेल सध्या पाहत आहे. अगदी अॅक्युरसी अंगलनी गोलंदाजी केली जाते साहिल जाधवच्या माध्यमातून. काही आपण गोलंदाज पाहिले बॉल पाण्यामध्ये ओला करतात, परंतु साहिल आपल्या टी शर्टनी बॉल पुसतोय. त्यावेळेस संगतीने एक चांगला बॉल इथे रिलीज करत असताना एकतर सिंगल येते. लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय. टोटल झाल्यात आतापर्यंत चांगली बॉलिंग. त्यामुळे जबरदस्त फटका खोदून काढलाय. बॉल चालते ऑन साइडला टर्न केलाय. शक्तिमान षटकार. व्हॉट अ बॅटिंग व्हॉट अ स्ट्रोक. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार आलाय. बॅटर सुशांत सकपाळच्या बॅटमधनं आणि टोटल झाले त्या 11 धावा. चांगली बॅटिंग गुड बॅटिंग क्वालिटी क्रिकेट. क्रिकेटचा दर्जा आणि क्रिकेटचा क्लास आलाय. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धाव फलकावरती लागल्यात. येणारे बॉल असणार आहेत ते कुंडा 12 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ते 25 रनची. 12 बॉल 25 धावेचे इक्वेशन मॅच ऑन आहे. समीर जाधव बॉलिंग ट्रॅक वरती आले. त्यांनी जबरदस्त खरं तर बॅटिंग केली होती. 12 बॉल 25 ची मॅच ऑन. आता समीर जाधव खरं तर विकास याच्यावरती आक्रमण केलं होतं समीरने. आणखी किती फिरवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु डबल माइंड डबल बॅट. सिंगल एक येते. 11 बॉल 24 धावेची आवश्यकता, परंतु विकासचं मी कौतुक करेन यार. कौतुक करेन मी बॅटर सुशांतचं. चांगली भागीदारी साझीदारी. जिथे मोठे फटके हवे तिथे मोठे फटके. चांगल्या बॉलला त्यांनी रिस्पेक्टेड क्रिकेट ते खेळलेले आहेत.
12 धावा धाव फुलकावरती. 11 बॉलचा खेळ बाकी. 24 धावेची आवश्यकता. मॅच ऑन आहे. 4 मोठे विकेट आले ना तरी मॅच संपूर्ण उद्ध्वस्त होईल, परंतु प्रत्येक डॉट बॉल हा विश्वात्मक असणार आहे. सामना सध्या पाहिला तर बॅलन्सिंग बोर्ड मध्ये आहे. बॉलर समीर जाधव तयार होत आहेत. ओहो, बॅटपटे शॉट खेळण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा. व्हाईट बॉलचा कॉल. प्रत्येक रन साठी आता टाळ्यांचा कडकड आवाज होतोय. एक युवा टीम, खरं तर लाखवड 11 टीम, आणि काय या टीमने ज्या पद्धतीने आले त्या स्पर्धेमध्ये उतरलेत, दमदार खेळ केला आतापर्यंत. विकास हार्ड हिटर फलंदाज, त्याच्या बॅटवरूनच कळतं. त्या बॅटचा स्पीड देखील जबरदस्त आहे. न लोणावळा, न खंड, न नाशिक, न शिर्डी, ओनली सातारा. चांगला बोले, चांगला बोले. पॉवरफुल बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये. लॉंग ऑफला खरं तर क्लिअर केलाय समीर जाधवने. जे आक्रमण केलं होतं आणि तेच आक्रमण सध्या आता विकास सकपाळ करतोय. टोटल झालं त्या आतापर्यंत बोर्ड वरती 19 धावा. चांगली बॅटिंग. शॉर्ट बॉल, त्याला फक्त दिशा दिली. ऑन साइड टर्न केलाय. बॉल चालले त्या ड्यूस्कर लेग मध्ये. दन 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 करीत टन 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 बॉल होईल. पम पम पम. 4 चौकार. व्हॉट अ शॉट यार. फक्त दिशा दिली या बॉलला. क्षेत्ररक्षक तिथे कोणताही नव्हता. थोडासा दूरचा प्रवास होता आणि बॉल न करता सीमारेखा ओलांडली आहे आणि तिथून धावा आल्या त्या 4. चांगली बॅटिंग. 2 बॉलच्या वाटेपैकी 10 आणि टोटल झाले त्या आतापर्यंत त्या 23 रन. आता मॅच जवळ आलाय. आणखीन येते बॅक ऑफ द लाईन. चांगला बॉल इथे डिलिव्हर केलाय. फक्त दिशा दिली पॉइंटला. बॉल ढकलला गेला. एक सिंगल येते. विकास चांगली बॅटिंग. चांगल्या लेअर मध्ये बघा. चांगल्या बॉलला खरं तर सन्मान दिला जातोय आणि जर एखादा खराब बॉल आला त्याच्यावरती प्रहार केला जातोय. तंत्रशुद्धी फलंदाजी, कॅल्क्युलेशन, खरं तर कॅल्क्युलेशन क्रिकेट. खरं तर कॅल्सी ठेवली की काय हातामध्ये, तशा पद्धतीने बॅटिंग होते. बॅकफूट लावून पंच करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चालला इथे. अगदी चांगल्या थातणीचा बॉल टाकलाय. चांगल्या टप्प्यावरती बॉल खरं टाकत असताना कट्ट्यावरच्या गप्पा, घरातला पप्पा आणि पाहू बलीमधला कटप्पा आणि बॉलचा टप्पा योग्य राहिला आता गोलंदाजचा. टोटल झाले ते आतापर्यंत 24 रन. 7 बॉल 12ची आवश्यकता. 7-12चं समीकरण. चबूट शॉट मारलाय. बॉल सुटला त्यातून. खरं तर एक तर सिंगल येते, परंतु एकच सिंगल घेतली जाईल आणि आता बॉल असणार आहे 6. जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. टोटल झाल्या त्या 25. जबरदस्त मॅच. जेव्हा लाखवड टीमचा एक गोलंदाज यश आला होता त्यांनी फक्त धावा दिल्या होत्या त्या 5, परंतु आता हव्यात त्या एकूण 11. 6 बॉलचा खेळ विशेष बाकी आहे. लाखवड टीम सध्या मॅच मध्ये फाईट करते, लीड करते लाखवड टीम. का करू नये, कारण का दमदार खेळ राहिला विकास सकपाळचा. शंकरदादा जाधव बऱ्याच वर्षाचा प्रचंड अनुभव असणारे शंकरदादा जाधव बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला मॅन ऑफ द मॅच शंकरदादा जाधव यांना मिळालेला आहे आणि खेळाला वय नसतं मित्रांनो. आणि शंकरदादा जाधव कित्येक खेळाडू यांच्या माध्यमातून घडले गेलेत. कित्येक खेळाडूंना खरं तर चांगले धडे दिलेत आणि त्यांच्या तालमीमध्ये कित्येक खेळाडू घडले गेलेत. आणि आज या मॅच मध्ये पुन्हा एकदा जबाबदारी वाढली गेली आहे. मॅचच्या दरम्यान विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. त्या अँगलने बॉलिंग होणं महत्वाचं आहे. ओहो, उंचच उंच, परंतु बाउन्सर बॉल चाललाय आणि व्हाईट बॉलचा कॉल आहे. 6 बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन. 1 बॉम्बचा कॉल आहे का सर? यस, 1 बॉम्बचा कॉल देखील आलाय. हा बॉल टाकू शकत नाहीये पुन्हा तुम्ही. हा बॉल टाकला दंडित. मॅच ऑन. 6 बॉल 10ची आवश्यकता. जबरदस्त फटका. लांबसलम हाय अँड हँडसम बॉल चाललाय. चंद्रयान 3च्या बेटीला लॉक 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 पेक 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 हाय हाय हाय. इट इज अ पेक शॉट. षटकार. व्हाट अ शॉट, व्हाट अ बैटिंग, लवली बैटिंग. काम करो ऐसा कि नाम बन जाए, नाम ऐसा करो कि एक पहचान बन जाए, पहचान ऐसी बनो एक मिसाल बन जाए, मिसाल ऐसी बनो एक इतिहास बन जाए. जबरदस्त बॅटिंग यार. थांबायचं नाव घेत नाहीये. तळ ठोकून बसलाय. जबरदस्त बॅटिंग. आणखीन किती पुढे जाऊन सरसवला. एक तर सिंगल येते. सेकंडचा कॉल येईल का? यस, सेकंडचा कॉल आलाय. सिंगल येते. धाव आता बॉल शोधला जातोय 3 क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 3 आल्या, 2 आल्यात आणि 2 धावेच्या बैतीनं टोटल झाले ते आतापर्यंत एकूण
34 धाबा, 2 धाब्यांची आवश्यकता आहे. बॉल आहेत बाकी ते एकूण 4 बॉल. 4 बॉलच्या पाठीमागे 2 धाबा. जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये समीर जाधवने, परंतु विकास सकपाळ थांबायचं नाव घेत नाहीये. चांगली बॅटिंग, आणखीन एक मॅच विनर स्पोर्ट इथे खेळला गेलाय. बॉल चालू इथे बम 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 का बॅकेट 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 ठोकलाय या पट्ट्याने षटकार आणि MS धोनी सरांच्या स्टाईलने या मॅचला फिनिश केलंय. लाजवाब प्यार बॅटिंग, कौतुक कराल तितकं कमीच आहे. विकास एकूण 29 धावा त्याच्या बॅट मधनं षटकार ठोकले ते तब्बल 3, त्याच्यामध्ये एक चौकार. 29 धावा त्याच्या बॅट मधनं आल्यात आणि प्लेअर ऑफ द मॅच आपण पुरस्कार देणार. नो डाऊट ज्यांनी प्रथम गोलंदाजी केली आणि बॅटिंग देखील खूप चांगली केली. विकासला बॉलिंग करत असताना मार पडलाय, परंतु तेवढ्या धावा त्यांनी भरून देखील काढल्यात. जाऊया आपण प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यासाठी. परंतु समीर जाधव आपण देखील यायचं आहे, आपल्यासाठी देखील